चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण घड्याळावर आधारित प्रश्न पाहिले होते आणि घड्याळावर आपण प्रश्न पाहताना मला वाटते बगर नियमाचे प्रश्न आपण बघितले होते आणि नियमावर आधारित प्रश्न म्हणजे काय की नियमाची गरज नाही, आपल्याला फक्त घड्याळ माहिती आहे का, घड्याळात किती अंक असतात, त्याच्यात त्या दोन घड्याळामधील जे काही दोन अंक आहेत त्या दोन अंकामध्ये किती अंशाचा कोण असतो वगैरे वगैरे छोटे फार नियम आपल्याला माहिती होते. तर यामध्ये बघा लक्षात घ्या गुरुजी, पहिला प्रश्न असा आहे आजचा, एक घड्याळात 4:30 वाजले आहे त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता किती वाजतील. मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील, असा एक प्रश्न आपण मागच्या लेक्चरला एक प्रश्न बघितला होता. ह्या लेक्चरला आपण त्याच प्रश्नाच्या पुढे कंटिन्यू पाहणार आहोत. चला पहा, सोडून पहा. 4:30 वाजले आहे, मिनिट काटा तास काटा यांची अदलाबदल केली असता किती वाजले असतील. बरोबर, किती वाजले असतील. चला बघा, आता हे घड्याळ आहे मास्तर, तर याच्यामध्ये काय आहे, हे आहे 12, हे आहे 6, हे आहे 3, हे आहे 9, हे आहे 1 2 4 5 7 8 10 11. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर 4:30 वाजले म्हणजे घड्याळातील मिनिट काटा आणि तास काट्याची स्थिती काय असणार. 4:30 वाजले म्हणजे तास काटा जे आहे मित्रांनो ते असायला पाहिजे या ठिकाणी आणि मिनिट काटा असायला पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे, आता हे झाला तास काटा आणि मिनिट काटा. आता यामध्ये काय असते बघा, समजा तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल झाली. हे आहे 12 6 3 9, त्याच्यानंतर आहे 1 2 4 5 7 8 10 आणि 11. तर 4:30 वाजता तास काटा आणि मिनिट काट्याची अदलाबदल झाली तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, तर तास काटा आणि या ठिकाणी काय असायला पाहिजे, मिनिट काटा. बघा, मी म्हणजे मिनिट काटा, ता म्हणजे तास काटा. तास काटा या ठिकाणी होता, आता मिनिट काटा गेला, मिनिट काटा या ठिकाणी, आता तास काटा या ठिकाणी गेला. 4:30 वाजताची स्थिती अशी असेल तर मग किती वाजून किती मिनिट झाल्यासारखं वाटेल. बरोबर, किती वाजून किती मिनिट झाल्यासारखे वाटतील. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, आता 6 वाजून किती मिनिट झाल्यासारखं होतील, 6 वाजून 20 मिनिटाच्या वर तर होईल. बरोबर, 20 मिनिटाच्या वर होईल, कारण 4च्या पुढे म्हणते ना वेळ, काय म्हणते, 4च्या पुढे गेली, कारण तास काटा या ठिकाणी आहे मिनिट काटा. तर 6 वाजून तास काटा व मिनिट काटा याची अदलाबदल आपण केली, तर अदलाबदल जर केली असता मिनिट काटा या ठिकाणी तास काटा 6 वाजून 20 मिनिटाच्या वर होणार आहे. 20 मिनिटाच्या वर होणार म्हणजेच जवळजवळ बघा हे दोघांच्या दरम्यान असेल, तर ही असेल 1 2 3 4 असं असायला पाहिजे. 4 मिनिट पुन्हा असायला पाहिजे, 22 मिनिटाच्या पुढे जाणार, 22 मिनिटच्या जवळजवळ. पर्याय क्रमांक किती येते, 4, यापैकी नाही. यानंतरचा प्रश्न, जर डॉक्टरांनी तुम्हाला दर 1 तासाला 1 याप्रमाणे 50 गोळ्या घेण्यास सांगितल्या तर गोळ्या संपण्यास किती वेळ लागेल. 50 49 51 48. 4 पर्याय तुमच्या समोर आहे. चला बघा, डॉक्टरांनी तुम्हाला दर 1 तासाला 1 गोळी घ्यायला सांगितली तर 50 गोळ्या संपण्यास एकूण किती कालावधी लागेल. बघा मित्रांनो, काय असते, समजा 1 2 3 4 5, आता 5 गोळ्या आहे, प्रत्येक गोळी 1 तासाने घ्यायची आहे. एक एक गोळी 1 तासाने घ्यायची आहे. एक गोळी 1 तासाला जर घेतली तर पहिली गोळी घ्यायला वेळ लागणार नाही. बरोबर, पहिली गोळी घ्यायला वेळ लागणार नाही. पहिली गोळी आणि दुसऱ्या गोळीत घ्यायला 1 तासाचा अंतर ठेवावं लागणार. बरोबर, पहिली गोळी आपण कधी खाऊ शकतो, घेतली, पण दुसरी गोळी घ्यायला 1 तासाचं अंतर घ्यावं लागल. पहिल्या गोळीला वेळ लागणार नाही, दुसरी गोळी आणि तिसरी गोळी यात पुन्हा 1 तास लागणार, तिसरी गोळी आणि चौथी गोळी यात पुन्हा 1 तास लागणार, चौथी गोळी आणि 5वी गोळी याच्यात पुन्हा 1 तास लागणार. असे हे टोटल जे आहे मित्रांनो ते किती असायला पाहिजे, 4 तास असायला पाहिजे. किती, 4 तास. म्हणजे या ठिकाणी होत आहे काय,
तर गोळ्या 5 आहे तर तुम्ही डायरेक्ट 5 तास म्हणले तर प्रश्नाचं उत्तर येणार नाही. जितक्या गोळ्या आहे त्याच्यापेक्षा एकने कमी तास लागत आहे. पण आपल्याला असंही म्हणता येणार नाही जितक्या गोळ्या त्याच्यापेक्षा एकने कमी तास. तर तासांप्रमाणे जर म्हणलं तर मग आपल्याला 1 तास कमी करता गोळ्यापैकी एक कमी करता येईल. परंतु हे जर वेळ मिनिटात असेल किंवा दर 20 मिनिटाला तर मग अडचण येणार. आपल्याला थोडक्यात शॉर्टकट पद्धत काय आहे मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं गुरुजी, जितक्या गोळ्या आहे त्या गोळ्यातून एक गोळी कमी करायची. का कमी करायची? पहिल्या गोळीला वेळ लागत नाही म्हणून एक गोळी कमी करायची आणि गुणिले वेळ. गुणिले वेळ. वेळ का? तर 2 गोळ्या घेण्याच्या दरम्यान लागणारा वेळ किती, बरोबर. या पद्धतीनं मग गोळ्या किती आहे तर 50 गोळ्या मायनस 1 गुणिले वेळेतील फरक किती आहे 1 तास आहे. काय आहे 1 तास. 50 मधून 1 गेला 49 गुणिले 1 तास. या पद्धतीनं काय होते गुरुजी 49 गुणिले 1 म्हणजे 49 तास. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती येते? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 49 तास. चला समजलं सांगा. जितक्या गोळ्या आहे त्याच्यापेक्षा एकनं कमी करायचं आणि गुणिले वेळ करायचं. 50 गोळ्या एक कमी केला गुणिले 1 तास. मग 49 गुणिले 1 तास म्हणजे किती येणार 49 तास. चला प्रश्न क्रमांक 20. जर डॉक्टरांनी 15 गोळ्या दर अर्ध्या तासाला एक गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या तर सर्व गोळ्या संपण्यास किती वेळ लागेल? सर्व गोळ्या संपण्यास किती वेळ लागेल? 7 तास, 7.5 तास, 8 तास, 8.1/2 तास म्हणजे 8.5 तास. चला बघा आता आपल्याला पुन्हा एकदा गोळ्याचा प्रश्न आहे. गोळ्याच्या प्रश्नामध्ये मित्रांनो करायचं काय तर एकूण गोळ्या किती आहे 15 त्याच्यातून एक कमी काय करायचं कारण पहिली गोळी घ्यायला वेळ लागत नाही म्हणून 1 मायनस गुणिला वेळेतील फरक. वेळेतील फरक काय अर्ध्या तास. अर्धा तास म्हणजे 1/2 तास किंवा तुम्ही त्याला 30 मिनिट लिहिलं तरी चालते. 15 तून 1 गेला 14 गुणिले 1/2 तास. आता मित्रांनो बेक बे बे 7 14 7 गुणिला 1 म्हणजे किती होणार 7 तास. 7 तास हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. चला समजलं. किती तास लागल 7 तास लागल. अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे किती तास लागल 7 तास लागते. चला प्रश्न क्रमांक 21 आहे तुमच्या समोर. राम हरी गोविंद यांनी बागेत भेटायचे ठरवले. राम सायंकाळी 5:30 ला 10 मिनिट कमी असताना बागेत आला होता. तो हरीपेक्षा 20 मिनिट अगोदर आला. हरी मात्र गोविंद पेक्षा 50 मिनिटे उशीर आला. गोविंद ठरलेल्या वेळेपेक्षा 30 मिनिटे अगोदर आला तर त्याची भेटायची वेळ कोणती ठरली होती? 5:20 5:40 4:50 आणि 5. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कंबाईन सारख्या परीक्षेला MPSC ला हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच विविध स्पर्धा परीक्षेला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हाही परीक्षेला येऊ शकतो. संभाव्य प्रश्न आहे. चला IMP प्रश्न ज्याला आपण IMP प्रश्न असं म्हणू. ठीक आहे. बघा आता यामध्ये काय असते मित्रांनो बघा की समजा इथं बेसिक सांगतो. ए आणि बी आहे. ए हा बी पेक्षा
20 मिनिट अगोदर आला, काय होणार? तर बी चा वेळ आपल्याला माहित आहे, समजा 8. बी किती वाजता आला? समजा 8 वाजता आला आणि ए हा 8 बी पेक्षा 20 मिनिट अगोदर आला, मग काय होणार? तर बा 8 वाजता ह्यानं जर आला बी आणि 20 मिनिट यानं जर अगोदर आला तर 8 वाजायचेच होते, म्हणजेच याच्यातून 20 मिनिट काय करा मायनस, मग एक इकडे गेला तर हे किती राहणार मित्रांनो? बघा 8 वाजले म्हणजे 7 वाजून किती मिनिट झाले? 60 मिनिट झाले. याच्यात 20 मिनिट अगोदर म्हणजेच किती होणार? 40 आणि 7 वाजून 40 मिनिट, बरोबर? म्हणजे जर तुम्हाला अगोदर आला किंवा पूर्वी आला एखाद्या व्यक्तीचा वेळ माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा एखादा व्यक्ती अगोदर आला किंवा पूर्वी आला, लवकर आला, असे प्रकारचे शब्द तुम्हाला मिळणार. लवकर, अगोदर, त्याच्यानंतर पूर्वी, अशा प्रकारचे जर शब्द असेल तर अशा वेळेस दिलेल्या जे काही व्यक्तीचा वेळ आहे त्या वेळेमधून तो वेळ किती मिनिट अगोदर, लवकर, पूर्वी आला ते तुम्हाला मायनस करायचं आहे. काय करायचं आहे? मायनस. असे जर शब्द असेल तर तुम्हाला मित्रांनो मायनस करायचं आहे, बरोबर? काय करायचं आहे? मायनस. आता समजा या ठिकाणी ए आहे, इथं बी आहे. ए बी चा टाइम, समजा ए चा टाइम आहे 8 वाजताचा आणि बी हा 20 मिनिट नंतर आला. काय आला? नंतर. मग काय होणार की बाबा ह्यानं जर 8 वाजता आला तर ह्यानं 20 मिनिट नंतर आला, म्हणजे काय होणार? प्लस होणार, म्हणजे 8 वाजून 20 मिनिटाला आला. म्हणजे जर तो नंतर म्हणत असेल, उशिरा म्हणत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? उशिरा. तर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये प्लस करायचं आहे. तर हे एक फार बेसिक आहे मुद्दा. हे बेसिक होतं हा प्रश्न समजून घेण्यासाठी. मग तुम्हाला इथे एक लिहून देतो की जर समजा पहिल्यांदा सांगतो पूर्वी, अगोदर, लवकर असे जर शब्द असेल तर तुम्हाला दिलेल्या वेळेतून जे कालखंड आहे तो मायनस करायचा आहे. आणि दुसरा काय आहे? नंतर, उशिरा, है ना? असे जर शब्द असेल, नंतर, उशिरा असा जर शब्द असेल तर तुम्हाला दिलेल्या वेळेत ते काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. चला समजलं का? सांगा. मग आता मला सांगा पहिल्यांदा कोणता व्यक्ती होता? राम व्यक्ती होता. मग राम व्यक्ती काय केला की राम सायंकाळी 5:30 ला 10 मिनिट कमी असताना बागेत आला. 5:30 ला 10 मिनिट कमी म्हणजे काय हो? 5 वाजून 20 मिनिटाला आला. 5 वाजून किती मिनिटाला आला? 20 मिनिटाला आला. समजलं का? सांगा. राम कधी आला? बागेत 5 वाजून 20 मिनिटाला आला. राम हरी गोविंद यांनी बागेत भेटायचे ठरवले. राम सायंकाळी 5:30 ला 10 मिनिट कमी असताना बागेत आला. मग काय करणार? 5:30 ला 10 मिनिट कमी होते, म्हणजेच 5 वाजून 20 मिनिट म्हणजे 5:30 ला 10 मिनिट कमी होते, बरोबर? त्याच्यानंतर काय म्हणते? तो म्हणजे राम हरीपेक्षा 20 मिनिट लवकर अगोदर आला. तो म्हणजे राम हरीपेक्षा लवकर आला. मग आता मला सांगा जर राम अगोदर आला, लवकर आला हरीपेक्षा, याचा अर्थ की राम पेक्षा हरी कसा आला? उशिरा आला. काय आला? उशिरा आला. हरी राम पेक्षा उशिरा आला. आणि किती मिनिट उशिरा आला? 20 मिनिट उशिरा आला. जर राम 20 मिनिट अगोदर आला, बघा तो हरीपेक्षा 20 मिनिट अगोदर आला. जर राम हरीपेक्षा अगोदर आला तर हरी 20 मिनिट उशिरा आला. आणि उशिरासाठी काय घेतात मित्रांनो? प्लस घेतात. मग आपल्याला हे 20 मिनिट प्लस करायचे आहे. तर मला सांगा 5 20 मध्ये 20 मिनिट प्लस केले तर काय होणार? 5 वाजून 40 मिनिट. मग आपण इथे लिहू 5 वाजून 40 मिनिटाला कोण येणार? हरी येणार. चला समजलं का? ओके. यानंतर बघा काय म्हणते की हरी मात्र गोविंद पेक्षा 50 मिनिट उशिरा आला. हरी मात्र गोविंद पेक्षा 50 मिनिट उशिरा आला. मग या ठिकाणी बघा गोविंद आता हरी मात्र गोविंद पेक्षा 50 मिनिट उशिरा जर आला असेल तर हरी उशिरा आला म्हणजे गोविंद लवकर आला. का? तर बघा का असं करायचं? कारण आपल्याला हरीचा टाइम माहित आहे.
हरी जर उशिरा आला तर हरीचा टाइम माहित आहे, आपल्याला टाइम काढायचा आहे गोविंदचा. तर मित्रांनो हरी जर लवकर आला तो गोविंद उशिरा येणार. आणि किती मिनिट उशिरा येणार? 50 मिनिट. याच्यामध्ये जर 50 मिनिट टाकले, 5:40 झाले, याच्यात 50 मिनिट प्लस केले तर किती होणार? 5:90 मिनिट. म्हणजेच किती होणार? लवकर आला, लवकर म्हणजे आपल्याला मायनस करावं लागणार मित्रांनो. 5 वाजलेले आहे आणि 40 मिनिट झालेली आहे. किती मिनिट? 5:40 हरी आला. आणि गोविंद लवकर जर आला तर मग ते मायनस करावं लागते. लवकर साठी काय करावं लागते? मायनस. किती मिनिट मायनस? 50 मिनिट मायनस. मग 5:40 जर झाले असेल तर 4 वाजून किती मिनिट होणार? 100. बरोबर. 40 आणि हे 60. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? 50 मायनस करायचं आहे. म्हणजेच किती होणार? 50. 4:50 किंवा 40. 5:40 झाले, 50 मिनिट पूर्वी जायचं आहे मायनस, तर याच्यातले 40 मिनिट गेले. किती वाजले? 5. आता 5 वाजले, 10 मिनिट मागे गेलं तर 4:50 होणार. किती होणार? 4:50 होणार. चला ओके. त्याच्यानंतर काय म्हणते? गोविंद ठरलेल्या वेळेपेक्षा 30 मिनिट उशिरा आला. मग याच्यानंतर काय आहे मित्रांनो? ठरलेली वेळ कशी आहे? तर गोविंद ठरलेल्या वेळेपेक्षा 30 मिनिट अगोदर आला. म्हणजे गोविंद जर अगोदर आला तर गोविंदचा टाइम माहित आहे, पण ठरलेल्या वेळेचा टाइम काढायचा आहे. मग गोविंद जर अगोदर आला तर ठरलेली वेळ काय असेल? नंतर असेल. गोविंद जर अगोदर आला असेल तर ठरलेली वेळ नंतर असेल. मग ठरलेली वेळ नंतर किती असेल? तर ती असायला पाहिजे 30 मिनिट. अगोदर आला तर हे 30 मिनिट नंतर असेल. मग 4:50 मध्ये जर 30 मिनिट टाकले तर काय होणार बरं? पहिले 10 मिनिट टाका, 5 वाजल. 30 मिनिट टाकायचे होते, 10 मिनिट आपण टाकले, म्हणजे राहिले किती? 20 मिनिट. म्हणजे 5:20 हे तुमचं फायनल उत्तर आहे मित्रांनो. ठरलेली वेळ 5:20 आहे. पर्याय क्रमांक किती आहे? पहिला हे तुमचं उत्तर येणार. 5:20. ओके. हे तुम्ही समजून घ्या, हे लक्षात ठेवा. चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. सुमित एका बैठकीला 8:50 अगोदर 20 मिनिट पोहोचला. तो बैठकीला सर्वात उशिरा येणाऱ्या व्यक्तीपेक्षा 30 मिनिट लवकर पोहोचला. तर सर्वात उशिरा येणारा व्यक्ती बैठकीला 40 मिनिट उशिरा आला असेल तर बैठकीसाठी ठरलेली वेळ कोणती होती? 8, 8:05, 8:10, 8:20. चल बघा. आता बघा, हा प्रश्न मोठा होता, थोडा वेळ तुम्हाला दिला सोडवण्यासाठी. पहिला मुद्दा काय म्हणते मित्रांनो, की सुमित बैठकीला 8:50 अगोदर 20 मिनिट पोहोचला. 8:50 ला 20 मिनिट कमी होते, म्हणजे याच्यातून 20 मिनिट कमी करा. कमी होते म्हणजे 8 वाजून किती मिळणार? 50 मधून 20 गेले किती होणार? 30. म्हणजे सुमित बैठकीला किती वाजता आला? बैठकीला किती वाजता आला? 8:30 वाजता आला. सुमित एका बैठकीला 8:50 अगोदर 20 मिनिट पोहोचला. म्हणजे 8:50 ला 20 मिनिट कमी होते, म्हणजे 8:30 वाजलेली आहे. 20 मिनिटानंतर 8:50 वाजणार होते, तेव्हा तो बैठकीला आला. आणि बैठकीला सर्वात उशिरा येणाऱ्या व्यक्तीपेक्षा, तर सर्वात उशिरा येणारा व्यक्ती ज्याचं नाव आपण समजू राजू, किंवा काहीतरी नाव आपण घेऊ. समजा की बाबा राजू नावाचा एक व्यक्ती आहे, तो सर्वात उशिरा येतो. हे काय येतो? सर्वात उशिरा येतो. सर्वात उशिरा येतो. हे काय होतो? सर्वात उशिरा येतो. मग राजू जे आहे तो सर्वात उशिरा येणारा व्यक्ती आहे. तर तो बैठकीला, तो म्हणजे कोण येणार? तो म्हणजे सुमित आहे.
आणि तो म्हणजे सुमित बैठकीला सर्वात उशिरा येणाऱ्या व्यक्तीपेक्षा 30 मिनिट लवकर पोहोचला. म्हणजे या ठिकाणी सर्वात उशिरा येणारा व्यक्ती कोण आहे? राजू. आणि राजू पेक्षा सुमित 30 मिनिट लवकर पोहोचला. याचा अर्थ असा होणार मित्रांनो की हे जे काही राजू आहे सुमित पेक्षा ते कसा येणार? नंतर येणार किंवा उशिरा येणार. काय येणार? हे उशिरा येणार. मग उशिरा जर येत असेल, उशिरा जर ह्यानं येत असेल तर मग 30 मिनिट उशिरा येते म्हणजे राजू किती वाजता येणार? 9 वाजता येणार. कारण 8:30 नंतर उशिरा म्हणजे काय होतो? प्लस होते. 8:30च्या नंतर 30 मिनिट उशिरा म्हणजे किती होणार? 30 मिनिट उशिरा म्हणजे किती होणार? 9 वाजणार. बरोबर. कारण सर्वात उशिरा तो बैठकीला सर्वात उशिरा येणाऱ्या व्यक्तीपेक्षा 30 मिनिट लवकर पोहोचला. सुमित जर लवकर पोहोचला असेल तर राजू काय होणार? उशिरा येणार. मग 8:30ला आला सुमित आणि 8:30च्या नंतर 30 मिनिट उशिरा म्हणजे किती वाजणार? 9 वाजणार. त्याच्यानंतर सर्वात उशिरा येणारा व्यक्ती बैठकीला 40 मिनिट उशिरा आला. म्हणजे या ठिकाणी काय होणार? बैठकीची वेळ. बैठकीची वेळ काय होणार? बघा, बैठकीची वेळ काय होणार? 40 मिनिट उशिरा आला. बरोबर. आता मित्रांनो 40 मिनिट जर हे राजू बैठकीसाठी उशिरा आला तर बैठकीची वेळ लवकर असेल. बैठकीची वेळ काय असेल? लवकर असेल. 40 मिनिट लवकर असेल. मग 9 मध्ये 40 मिनिट लवकर म्हणजे मायनस. मग 9 वाजलेली आहे. 40 मिनिट लवकर म्हणजे मायनस जर केलं तर या ठिकाणी काय येणार? बघा, 60 मधून 40 गेले 20 आणि इथं राहिले 8. म्हणजेच काय होणार? 8 वाजून 20 मिनिटाला बैठकीची वेळ असायला पाहिजे. पर्याय क्रमांक काय ते मित्रांनो? हे 4 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर आहे की बैठकीसाठी ठरलेली वेळ कोणती होते? 8 वाजून 20 मिनिट हे बैठकीसाठी ठरलेली वेळ होती. चला, ओके. समजते? बघा, सुमित 8:50 अगोदर 20 मिनिट आला. मग 8:50च्या 20 मिनिट अगोदर म्हणजे 8 वाजून 30 मिनिट. आणि तो म्हणजे सुमित बैठकीला सर्वात उशिरा येणाऱ्या व्यक्तीपेक्षा म्हणजे त्याचं नाव आपण ठेवलं राजू. राजू हा सर्वात उशिरा येणारा व्यक्ती आहे बैठकीला आणि तो त्या व्यक्तीपेक्षा 30 मिनिट लवकर आला. मग जर सुमित लवकर आला तर राजू उशिरा येते. 8:30च्या नंतर 30 मिनिट म्हणजे 9 वाजतील. बरोबर. तर सर्वात उशिरा येणारा व्यक्ती बैठकीला 40 मिनिट उशिरा आला. सर्वात उशिरा येणारा व्यक्ती 40 मिनिट उशिरा जर आला तर बैठकीची वेळ 40 मिनिट लवकर होती. मग या ठिकाणी 9 मधून 40 मिनिट लवकर म्हणजे मायनस. म्हणजेच 9 मधून 40 मिनिट गेले तर 8 वाजून 20 मिनिट हे तुमचं उत्तर आहे. चला, प्रश्न क्रमांक 23. साहेबांनी मला ज्या वेळेला भेटायला बोलवले त्यापेक्षा मी 25 मिनिटे लवकर आलो. माझा क्लर्क 10:40 वाजता आला. ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिट उशिरा आले. मला साहेबांनी ज्या वेळेला बोलावले त्यापेक्षा 40 मिनिट लवकर माझा क्लर्क आला होता. तर आमची भेटायची वेळ कोणती व साहेब किती वाजता आले? साहेब किती वाजता आले? 11 वाजून 20 मिनिट आमची भेटायची वेळ होती. साहेब आले 12 वाजून 10 मिनिटाला किंवा 11:20, 12:20, 11:10, 12:10 यापैकी नाही. ओके. चला, सोडून बघा. प्रश्न फार असा अवघड बी नाही. फक्त तुम्हाला बेसिक जे सुरुवातीला सांगितलेलं आहे मित्रांनो ते बेसिक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जे बेसिक तुम्हाला सांगलेलं आहे ते बेसिक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. बघा, आता काय करायचं आहे? साहेबांनी मला ज्या वेळेला भेटायला बोलवले त्यापेक्षा मी 25 मिनिट लवकर आलो. म्हणजे भेटायची वेळ जी होती त्याच्या 25 मिनिट मी लवकर आलो. माझा क्लर्क 10:40 वाजता आला. पहिल्यांदा तर आपण जी व्यक्तीचा टाइम आहे तो व्यक्ती आपण इथे लिहू. क्लर्क. क्लर्क कितीला आला? 10 वाजून 40 मिनिटाला आला. ओके. 10 वाजून 40 मिनिटाला क्लर्क आला. पुढे काय म्हणते? क्लर्कचा आणि कोणत्या व्यक्तीचा तुलना दिलेली आहे?
साहेबांनी मला ज्या वेळेला भेटायला बोलवले त्यापेक्षा मी 25 मिनिट लवकर आलो. माझा क्लर्क 10:40 वाजता आला. ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिट उशिरा आले. मला साहेबांनी ज्या वेळेला बोलवले त्यापेक्षा 40 मिनिट लवकर माझा क्लर्क आला. आता बघा, मला साहेबांनी ज्या वेळेला बोलवले, आता साहेबांनी जर मला बोलवलेली जे काही टाइम असेल ते टाइम म्हणजेच म्हणजे काय असेल, भेटायची टाइम. कारण साहेब तर असं म्हणणार नाही, समजा 9ची भेटायची टाइम आहे आणि तुम्ही 8लाच या, असं नाही. साहेब काय सांगणार, तो टाइम म्हणजे भेटायचा असेल तर काय म्हणते, मला साहेबांनी ज्या वेळेला मला वेळेला बोलावले म्हणजे भेटायला बोलावले त्यापेक्षा 40 मिनिट लवकर माझा क्लर्क आला. जर क्लर्क 40 मिनिट लवकर आला तर मग भेटायची वेळ काय होती असेल सांगा बरं. भेटायची वेळ 40 मिनिट. जर माझा क्लर्क लवकर आला तर भेटायची वेळ 40 मिनिट कशी होती, उशिरा होती. माझा क्लर्क जर 40 मिनिट लवकर आला, माझा क्लर्क मला भेटायच्या टायमाला, साहेबांनी मला ज्या वेळेला बोलवले म्हणजे भेटायला ज्या वेळेला बोलवले, ठरलेली जी काही टाइम आहे भेटायची त्या वेळेला, ज्या वेळेला मला बोलवले जी काही टाइम होती भेटायची त्याच्यापेक्षा 40 मिनिट लवकर माझा क्लर्क आला. मग 40 मिनिट जर माझा क्लर्क लवकर आला तर 40 मिनिट नंतर माझी भेटायची वेळ असेल आणि साहेबांनी मला त्या वेळेला बोलवले असेल तर मित्रांनो 10:40 झालेले आहे. 40 मिनिट नंतर म्हणजे काय, त्याच्यात जर 40 मिनिट आपण नंतर म्हणजे काय होणार, 0, 8 आणि 10:80 म्हणजेच 11 किती होणार, 20 मिनिट होणार. बरोबर. कारण बघा 10:40 झालेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 40 मिनिट प्लस करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये किती प्लस केलं, समजा 20 मिनिट प्लस केलं तर 11 वाजल. पण 40 मिनिट प्लस करायचे ते 20 प्लस केलो, अजून 20 प्लस केलं तर 11:20 हे काय असेल, माझी भेटायची टाइम आहे. 11-20 कुठं, 2 पर्यायामध्ये आहे, तिसरा पर्याय आपलं उत्तर नाही. चौथा तर यापैकी नाही म्हणते. बघू आपण पुढे. पुढे काय होणार बघा. आता साहेबांनी मला ज्या वेळेला भेटायला बोलवले त्यापेक्षा मी 25 मिनिट लवकर आलो. आता तिसऱ्यांदा आपण बघू, मी काय झालं, 25 मिनिट लवकर आलो. मग भेटायची वेळ होती 11:20 पण मी 25 मिनिट लवकर आलो. 25 मिनिट मी लवकर आलो म्हणजे भेटायची टायमिंग हे उशिरा होती, मी लवकर आलो. मग या ठिकाणी भेटायचा टाइम आपल्याला माहित आहे आणि याला लवकर आला, लवकर म्हणजे मायनस. मग 25 मिनिट जर आपण याच्यातून मायनस केले मित्रांनो, बघा ठरलेल्या वेळेपेक्षा मी 25 मिनिट लवकर आलो. ठरलेली वेळ होती 11:20, 25 मिनिट लवकर आलो म्हणजे मायनस. मग आता 11:20 मधून 25 मिनिट काढायचे तर पहिले 20 मिनिट काढा, 11 वाजल. मग पुन्हा 5 मिनिट काढा, 10:55 मी आलो. बरोबर. पुढे काय म्हणते की ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिट उशिरा आला. ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिट उशिरा आला. मग साहेबाची वेळ काय असायला पाहिजे, साहेब हे कधीही लवकर येत नाही, साहेब उशिराच येते. कारण साहेबाची ढेरी साहेबालाच आवरत नाही तर ते कसं लवकर येणार. मग आता या ठिकाणी बघा साहेब काय केलेला आहे तर ठरलेल्या वेळेपेक्षा साहेब 50 मिनिट उशिरा आले. मग ठरलेली वेळ काय होती, 11:20 होती ठरलेली वेळ आणि 50 मिनिट उशिरा आले साहेब म्हणजे 70 मिनिट होणार 11 वाजून. मग इथं 60 मिनिट आपण जास्तीत जास्त वजा करू शकतो. इकडे प्लस केला तर 12 वाजून किती होणार, 10 मिनिट. म्हणजे साहेब 12 वाजून किती मिनिटाला आले, 10. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 50 मिनिट प्लस करायचं आहे. 11:20 मध्ये 50 मिनिट जर प्लस केले तर 20 मिनिटात 40 मिनिट टाकले की 12 होणार. मग आपल्याला 50 टाकायचे होते, 10 मिनिट अजून टाका, 12 वाजून 10 मिनिट होणार. मग भेटायची वेळ होती 11:20 आणि साहेबांना आलेला वेळ होता 12:10. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. ओके, समजते का मित्रांनो, समजालं का. ओके, चला यानंतर प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. एका कंपनीने काही अभियंत्यांना एका विशिष्ट वेळी मुलाखतीसाठी बोलावले. कार्यालयाचे उपाध्यक्ष 10:45 वाजता कार्यालयात आले. संचालकाच्या येण्याच्या वेळे अगोदर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आला होते. संचालक मात्र मुलाखतीसाठी ठरलेल्या वेळेच्या नंतर 10 मिनिटांनी आले. तर अभियंत्याची मुलाखतीची वेळ काय होती किंवा कोणती होती, 11:15, 10:15, 11:30, 12:15. चला सोडून पहा.
ओके. बघा, हा प्रश्न आता मोठे मोठे प्रश्न आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हा प्रश्न समजण्यासाठी वाचण्यासाठी थोडा वेळ. त्याच्यानंतर बघा आता काय म्हणते, एका कंपनीने काही अभियंत्यांना एका विशिष्ट वेळी मुलाखतीसाठी बोलवले. कार्यालयाचे उपाध्यक्ष, बघा कोण आलं अगोदर, उपाध्यक्ष. उपाध्यक्ष, ठीक आहे, बघा उपाध्यक्ष 10 वाजून किती मिनिटाला आला, 45 मिनिटाला आला. 10 वाजून 45 मिनिटाला कार्यालयात आले. आता संचालकाच्या येण्याच्या वेळे अगोदर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आले होते. म्हणजे याच्यानंतर कोण आहे, तर संचालक. संचालक. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, समजा एखाद्या व्यक्तीचा टाइम तुम्हाला दिलेला आहे, तर त्या व्यक्तीची कोणत्या व्यक्तीसोबत तुलना आहे ते बघा. जसं आता बघा आपल्याला काय दिलं, कार्यालयाचे उपाध्यक्ष 10:45 वाजता कार्यालयात आले. हे का उपाध्यक्ष 10:45. आता या उपाध्यक्षाची कोणासोबत तुलना आहे, तर संचालकाच्या येण्याच्या वेळे अगोदर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आला. म्हणजे संचालकापेक्षा उपाध्यक्ष 40 मिनिट अगोदर आला, म्हणजे संचालक 40 मिनिट नंतर आला. बरोबर का, 40 मिनिट नंतर आला. मग 10:45च्या 40 मिनिट नंतर म्हणजे प्लस होते. याच्यात 40 मिनिट जर आपण टाकले तर किती होणार बघा बरं, 15 मिनिट टाकले तर 11 वाजल. मग 40 मधून 15 गेले, राहिले किती, 25. म्हणजे 11 वाजून किती होणार, 25. बघा हे सोपं आहे. समजा तुम्ही 10 वाजून 45 मिनिटात जर 40 मिनिट प्लस करत असाल तर 5 आणि 8 आणि हे किती होणार, 10. याच्यातून आपण 60 मिनिट वजा करू शकतो. तर 1 तास इकडे प्लस करा. 11 वाजून 5 आणि 2 किती होणार, 11 वाजून 25 मिनिट होणार. बरोबर. मग आता लक्ष द्या, हे झालंय. मग आता संचालक झाला. तिसरं कोणाची तुलना आहे बघा, तर संचालक मात्र मुलाखतीसाठी ठरलेल्या वेळेच्या नंतर 10 मिनिटांनी आले. बरोबर. तर संचालक जे आहे ते काय केले, मुलाखतीसाठी ठरलेल्या वेळेच्या नंतर 10 मिनिटांनी आले. म्हणजे मुलाखतीची वेळ किंवा ठरलेली वेळ काय असायला पाहिजे, ठरलेली वेळ काय असायला पाहिजे, तर संचालक काय केले, तर 10 मिनिट नंतर 10 मिनिटांनी आले. 10 मिनिट नंतर आले, ठरलेल्या वेळेच्या 10 मिनिट नंतर आले. म्हणजे संचालक ज्या टाइमला आले त्याच्या 10 मिनिट अगोदर ठरलेली वेळ होती. काय होती, 10 मिनिट अगोदर ठरलेली वेळ होती. म्हणजे हे अगोदर असायला पाहिजे. आणि अगोदर म्हणजेच काय होते मित्रांनो, तर मायनस होते. मग 10 मिनिट जर याच्यातून मायनस केले तर 11 वाजून 10 मिनिट म्हणजे किती होणार, 15. तर 11:15 ही ठरलेली वेळ असायला पाहिजे. तर बघा, एका कंपनीने काय अभियंत्यांना विशिष्ट मुलाखतीसाठी बोलवले. कार्यालयाचे उपाध्यक्ष 10:45 वाजता कार्यालयात आले. संचालकाच्या येण्याच्या वेळे अगोदर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आले. तर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आले म्हणजे 40 मिनिट नंतर आले. याच्यामध्ये आपण 40 मिनिट टाकलं तर 11 वाजून 25 मिनिट होणार. आणि पुढे संचालकाच्या येण्याच्या वेळे अगोदर उपाध्यक्ष 40 मिनिट लवकर आले. संचालक मात्र मुलाखतीसाठी ठरलेल्या वेळेच्या नंतर 10 मिनिटांनी आले. म्हणजे याच्या 10 मिनिट नंतर म्हणजेच कोण आले, संचालक आले. ठरलेल्या वेळेच्या नंतर जर संचालक आले तर संचालक येण्याची टाइम आपल्याला माहित होती. आणि संचालक जर नंतर आले मित्रांनो तर ठरलेली वेळ काय असेल, अगोदर असेल. मग 10 मिनिट अगोदर म्हणजेच 11 वाजून 15 मिनिट ही वेळ असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती येते मित्रांनो, 1 हे तुमचं उत्तर आहे. चला यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. एका संस्थेने एका ठराविक वेळी उमेदवारांना मुलाखतीस बोलावले. कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक 12:15 वाजता आले. ते संचालकाच्या आधी 15 मिनिट आले. उमेदवारांना ज्या वेळेला बोलावले होते त्या वेळेच्या नंतर 20 मिनिटांनी संचालक आले होते. तर उमेदवारांना किती वाजता बोलावले होते? पहिला पर्याय 12:10, 12:15, 12:20 आणि 12:25 हे तुमचे पर्याय मित्रांनो.
चलो बघा, आता हा जो हा प्रश्न तुम्ही सोडून पाहिला असेल. आता काही लोकांचं उत्तर कसं आलं, काही लोकांचं उत्तर काय आलं यामध्ये बघा मित्रांनो, काय असते तर एका संस्थेने एका ठराविक वेळी उमेदवारांना मुलाखतीस बोलावले. कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक 12:15 ला आले. प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, कोणत्या व्यक्तीचा टाइम आपल्याला माहित आहे, तर तो आहे काय, मुख्य व्यवस्थापक. मग आपण पहिल्यांदा लिहितो मुख्य व्यवस्थापक. कधी आले, 12:15 ला. झालं. एखादा व्यक्ती अगोदर आला असेल तर एखादा व्यक्ती नंतर येतो, एखादा नंतर आला तर तो त्याच्यापेक्षा अगोदर येतो, बरोबर. तर मुख्य व्यवस्थापक 12:15 ला आला. चलो अब क्या है, या मुख्य व्यवस्थापकाशी कोणत्या व्यक्तीची तुलना आहे. एका संस्थेने एका ठराविक वेळी उमेदवारांना मुलाखतीस बोलावले. कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक 12:15 वाजता आले. ते संचालकाच्या आधी 15 मिनिट आले. म्हणजे या ठिकाणी बघा संचालक काय, संचालक काय होणार, तर 15 मिनिट अगोदर आले. ते म्हणजे मुख्य व्यवस्थापक संचालकाच्या 15 मिनिट अगोदर आले. मग मुख्य व्यवस्थापक जर 15 मिनिट अगोदर आला असेल तर संचालक 15 मिनिट नंतर आला, आणि नंतर म्हणजे काय होते, प्लस होते. मुख्य व्यवस्थापक जर अगोदर आला असेल तर संचालक नंतर आला, कारण आपल्याला मुख्य व्यवस्थापकाचा टाइम दिलेला आहे आणि तो अगोदर आला संचालकापेक्षा, तर संचालक नंतर आला. नंतर म्हणजे प्लस, आणि किती मिनिट नंतर आला, 15 मिनिट. याच्यात 15 मिनिट नंतर म्हणजे याच्यात 15 मिनिट मिळवा, तर ते 12 वाजून किती मिनिट होणार, 30 मिनिट होणार. ओके, समजते का मित्रांनो, समझ में आई है क्या बात, बरोबर. उसके बाद उमेदवारांना ज्या वेळेला बोलावले होते ते संचालकाच्या आधी 15 मिनिट आले. उमेदवारांना ज्या वेळेला बोलावले होते त्यावेळेच्या नंतर 20 मिनिटांनी संचालक आले होते. संचालक काय केले होते, उमेदवारांना ज्या वेळेला बोलावले होते त्याच्या 20 मिनिटांनंतर संचालक आले. संचालक कधी आले, 12:30 मिनिटाला. मग ते जर नंतर आले असेल, उशिरा आले असेल तर बोलावलेली टाइम काय असेल, बोलावलेली वेळ काय असेल, तर बोलावलेली वेळ काय असेल मित्रांनो, ते नंतर जर आले असेल संचालक तर बोलावलेली वेळ अगोदर असेल, लवकर असेल. आणि लवकर किंवा अगोदर साठी आपण काय करतो, तर लवकर किंवा अगोदर साठी आपण मायनस करतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर संचालक जे आहे मित्रांनो 12:30 आले आणि 20 मिनिट नंतर जर संचालक आले असेल तर बोलावलेली टाइम काय असेल, याच्या अगोदर असेल. मग याच्या 20 मिनिट अगोदर काय होणार सांगा बरं, संचालक 12:30 उशिरा आले बोलवलेल्या टाइमच्या, तर 20 मिनिट अगोदर म्हणजे याच्यातून 20 मिनिट काढा, तर 12 वाजून किती मिनिट होणार, 10 मिनिट हे तुमचं वेळ असेल. मग पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 12 वाजून 10 मिनिट हे काय आहे, उमेदवारांना बोलावलेली काय असेल, वेळ असायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 26 पहा. एक इंग्रजी अंक असलेले घड्याळ वाऱ्याने भिंतीवरून खाली पडले व फुटले. त्याचे 2 भाग झाले. त्यातील पहिल्या भागातील अंकाची बेरीज 30 व दुसऱ्या भागातील अंकाची बेरीज 31 होते. तर घड्याळ फुटले असेल कसे. 12 व 8 ठिकाणी 1 व 3 ठिकाणी, 12 व 1 ठिकाणी आणि यापैकी नाही. चलो बघा, आता हे घड्याळ फुटले असेल कसे. पहा मित्रांनो काय आहे, तर एक घड्याळ भिंतीला होतं, वारं सुटलं, वाऱ्यामुळे घड्याळ खाली पडली व जमिनीवर पडल्यामुळं त्याचे 2 भाग झाले. घड्याळाचे 2 भाग झाले. मग एक भागातील अंकाची जर बेरीज केली तर ती 30 होत होते आणि दुसऱ्या भागाच्या अंकाची बेरीज 31 होत असेल तर ते घड्याळ फुटले असेल कसे. मग आपण काय करायचं मित्रांनो, घड्याळ काढायची आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाला
कुठल्याही प्रकारची ट्रिक किंवा एक्स पद्धत म्हणा किंवा कुठलं सूत्र म्हणा काही काम करत नाही। अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला सोपी पद्धत म्हणजे काय आहे तर ते आहे मित्रांनो आपल्याला पर्याय मधून जाणे। काय जाणे? पर्याय मधून जाणे। ओके बघा या ठिकाणी काय असायला पाहिजे 12 हो, त्यानंतर इथं काय असायला पाहिजे 6, त्यानंतर इथं 3, त्यानंतर हे 9, त्यानंतर 1, हे 2, 4, 5 ओके, त्यानंतर 7, 8, 10 आणि 11। तर हे जे आहे तुमचा 8 तर घड्याळात असा राहतो ठीक आहे, आणि अंक जे आहे ते मध्ये राहतात। मग पहिला पर्याय काय आहे 12 व 8 ठिकाणी आपण पहिल्या पर्यायानुसार जाऊ। पहिल्या पर्यायानुसार जर आपण गेलो मित्रांनो तर जर ते घड्याळ 12च्या ठिकाणी फुटलं असेल आणि 8च्या ठिकाणी फुटलं असेल तर ते घड्याळ असं फुटायला पाहिजे। आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे घड्याळ फुटायला पाहिजे। मग याचे दोन भाग झाले। मग इकडल्या भागातील अंकाची बेरीज जर केली तर बघा इकडल्या भागामध्ये अंक कोण आहे बघा बरं, एक अंक आहे चलो 1, त्याच्यानंतर हे 11 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, त्याच्यानंतर 9 आहे। आता 8 मध्ये 8 घ्यायचं नाही का तर 8 चे दोन भाग जर झाले तर एकीकडे 0 होतो दुसरीकडे 0 होतो, म्हणून 8 चे बघा एकीकडे 0 एकीकडे 0। चला याची बेरीज केली मित्रांनो काय 10, 20 आणि 30। इकडल्या भागाच्या अंकाची बेरीज किती आली मित्रांनो 30 आली। आता इकडल्या भागाच्या अंकाची बेरीज काय येणार तर इकडे बघा किती आहे 2 प्लस हे 1 पुन्हा 2 बरोबर, पुन्हा 3 पुन्हा 4 पुन्हा 5 यानंतर 6 यानंतर किती आहे 7 आणि पुन्हा अजून सांगतो की 8 चे जर दोन भाग झाले तर एकीकडे 0 आणि दुसरीकडे 0 होते। याची बेरीज केली बघा 7 आणि 6 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 9 27, 1 28, 13 आणि 5 18, 22, 25, 26, 27, 28 आणि 29 30 किती होणार 30 होणार। इकडली काय होणार बरं 10, 20, 30, 31 सॉरी इकडली काय होणार 31 होणार। इकडल्या अंकाची बेरीज 31 आणि इकडल्या अंकाची बेरीज 30 होणार। तर एका भागाच्या अंकाची बेरीज 31 आहे आणि दुसऱ्या भागातील अंकाची बेरीज 30 आहे। म्हणजे घड्याळ फुटले असेल कसे तर पर्याय क्रमांक 1 12 व 8 ठिकाणी हे घड्याळ फुटले पाहिजे। चला प्रश्न क्रमांक 27 पहा। जळगाव बस स्थानकावर दर 45 मिनिटाला बस 40गावला जाते। रवी हा बस स्थानकावर गेला पण त्याला सांगण्यात आले की 40गाव साठीची यापूर्वीची बस 21 मिनिटे अगोदर गेली, तर जर स्थानकावरील घड्याळात सध्या 7:39 वाजले तर पुढची बस किती वाजता असेल किंवा यानंतरची बस किती वाजता असायला पाहिजे 7:50, 8:03, 8 वाजता किंवा 7:30 चार पर्याय तुमच्या समोर आहे मित्रांनो। ओके बघा हा प्रश्न फार महत्वाचा आहे गुरुजी मास्तूर, हा प्रश्न फार महत्वाचा आहे। याच्या अगोदर कंबाईन सारख्या परीक्षेला असे प्रश्न अगोदर येऊन गेलेले आहे। त्याच्यानंतर वनरक्षक असो कुठलीही भरती असो बऱ्याच परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे। ओके आता लक्ष द्या। बघा आता लक्षात घ्या जळगाव बस स्थानकावर दर 45 मिनिटाला बस 40गावला जाते। म्हणजे समजा हे दोन ठिकाण आहे, एक आहे जळगाव आणि दुसरा आहे 40गाव। 40गाव म्हणजे 40गाव नाही तर फक्त एकाच गावाचं नाव आहे 40गाव। मग आता इथून बस इकडे जाते दर 45 मिनिटाला बस जाते। रवी काय केला बस स्थानकावर गेला, त्याला सांगण्यात आले रवीने विचारलं असेल की बाबा 40गाव साठीची बस आहे का, एका व्यक्तीने सांगितलं 21 मिनिटच झाले रवी 21 मिनिटच झाले बस जाऊन आत्ताच गेली 21 मिनिट झाले। म्हणजे याचा अर्थ काय हो दर 45 मिनिटाला बस असते आणि 21 मिनिट झालं आता बस गेली। याचा अर्थ असा या नंतरची बस कधी असेल
तर 45 मिनिटाला एक बस, 45 मिनिटाला एक बस. आणि आता 21 मिनिटच झालं गाडी जाऊन, म्हणजे यानंतरची बस मित्रांनो 45 मधून 21 गेले, 5 मधून 1 गेला 4, 4 मधून 2 गेले 2, 24 मिनिटांनी यानंतरची बस असायला पाहिजे. चला समजते का? 24 मिनिटाला यानंतरची बस असायला पाहिजे. मित्रांनो घड्याळामध्ये बस स्थानकावरील घड्याळामध्ये 7 वाजून 39 मिनिट झाले, 7 वाजून 39 मिनिट झाले गुरुजी. तर यानंतरची बस 24 मिनिटांना आहे. 7 वाजून 39 मिनिट झाले. रवीला सांगले की बाबा आता 24 मिनिटांना बस आहे. मग रवीनं घड्याळात पाहिलं 7 वाजून 39 मिनिट झाले आणि 24 मिनिटांना बस आहे. मग किती वाजता असेल? तर 9 आणि 4 13 3 हाच्याला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 7 वाजून 63 मिनिटाला बस आहे. मित्रांनो 60 मिनिटाच्या वर आपल्याला मिनिट घेता येणार नाही. 7 वाजून 60 मिनिट झाले की 8 वाजतात. 7 वाजून 60 मिनिट झाले की 8 वाजतात. पण इथं 63 आहे, याचा अर्थ काय आहे मित्रांनो? 8 वाजून 3 मिनिट ही वेळ असायला पाहिजे. पर्याय क्रमांक आहे दुसरा, हे तुमचं उत्तर आहे. चला समजलं? बरोबर. चल पहा, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. बस स्थानकावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. मागच्या प्रश्नासारखाच आहे. नेटवर शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7:35 ला सुटणार आहे. नीतूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा. 6:53, 7:12, 7:17 आणि 6:48. चला बघा आता बस स्थानकावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटाला एकदा जाते. बघा मित्रांनो बस किती मिनिटाला जाते? दर 30 मिनिटाला एकदा बस जाते. 30 मिनिटाला, बरोबर. आता काय म्हणते? नेटवरून शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली, म्हणजे 12 मिनिटापूर्वीच निघालेली आहे. आता पुढची बस सकाळी किती वाजता आहे? 7:35 ला आहे. मग 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे असं तिला कळलं. आता मला सांगा, दर 30 मिनिटाला एकदा बस आहे, दर 30 मिनिटाला एकदा बस आहे आणि 12 मिनिटापूर्वीच निघाली, म्हणजे 12 मिनिट झाले बस निघून, म्हणजे यानंतरची बस किती वाजता असेल? तर 12 किती मिनिटानंतर असेल? तर 10 तून 2 गेली 8, बरोबर. 2 मधून 1 गेला 1, 18 मिनिटानंतर आता बस आहे, बरोबर. हे मागच्या प्रश्नासारखं किंवा 18 मिनिटानंतर आता बस आहे. मग आता पुढची बस सकाळी 7:35 ला सुटणार आहे. नीतूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ काय आहे मला सांगा? 7 वाजून किती मिनिट झाले होते? 35 मिनिट. आणि 12 मिनिटापूर्वीच काय केलेली आहे? बस निघालेली आहे. आपल्याला कोणती वेळ असायला पाहिजे? बघा हे 3, हे 2 आणि 7, 1 मिनिट थांबा, 18 मिनिट, 18 मिनिट म्हणते ना, किती? 18 मिनिट. 18 मिनिटानंतर बस आहे. आता बघा या पुढची बस काय म्हणते? 7:35 ला सुटणार आहे. नीतूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा. मग आता 7 वाजून किती मिनिट म्हणायला? 35 मिनिटाला सुटणार आहे. म्हणजेच किती मिनिट करा? -18 मिनिट, म्हणजे किती होणार बघा? 15 तून 8 गेले 7, बरोबर. त्याच्यानंतर 2 मधून 1 गेला 1 आणि किती राहिले? 7. 7 वाजून 17 मिनिट. मागच्या सारखा सेम क्वेश्चन आहे, तसाच प्रश्न आहे. पर्याय क्रमांक किती येते? 3. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, बरोबर. चला यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न 29.
दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. दिल्लीत जर सकाळचे 2:35 वाजले आहे तर लंडन मध्ये किती वाजले असतील? 21:05, 21:35, 7:05 आणि 8:05. 7:05 आणि 8:05. चला बघा, दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. हे बघा, हे आहे दिल्ली आणि हे आहे लंडन. दिल्ली आणि लंडन मध्ये बघा वेळेचा 5.5 तासचा फरक आहे, पण कोणती वेळ मागे कोणती वेळ पुढे? तर दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. म्हणजे दिल्लीचा वेळ कसा आहे? मागे आहे. आणि लंडनचा वेळ कसा? बघा, दिल्लीचा वेळ लंडनच्या वेळ लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. दिल्लीच्या वेळेहून म्हणते, काय म्हणते? दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे. मग दिल्लीच्या वेळेहून लंडनचा वेळ 5.5 तास मागे आहे, म्हणजे दिल्लीचा वेळ 5.5 तास कसा असेल मित्रांनो? पुढे असायला पाहिजे. लंडनचा वेळ मागे, दिल्लीचा वेळ पुढे, मग त्याच्यातला वेळेतला फरक किती आहे? 5.5 तास आहे. दिल्लीत जर सकाळचे 2:35 वाजले, दिल्लीत सकाळचे 2:35 वाजलेले आहे, बरोबर, तर लंडन मध्ये किती वाजले असतील? मग आता मला सांगा, दिल्लीत जर 2:35 झाले तर लंडनचा वेळ कसा आहे? दिल्लीच्या वेळेहून पाठीमागे आहे, मागे आहे. मग 2:35च्या मागे आपल्याला काय करायचं आहे? 5.5 तास मागे जायचं आहे. मग -5 तास किती होणार? 30 मिनिट, कारण लंडनचा वेळ मागे आहे. ठीक आहे, पण 2 मधून 5.5 मायनस होत नाही. 2 वाजले म्हणजे किती वाजले सांगा? 14 वाजले. 24 तासिके घड्याळामध्ये किती वाजतात? 14 वाजतात. मग 14:35 मधून 5:30 मायनस जर केलं मित्रांनो, तर 5तून 0 गेले 5, 3 मधून 3 गेला 0, वजाबाकी करा 2, हे तुमचे टिंब. 14तून 5 गेले किती येणार? 9. 9 वाजून 5 मिनिट म्हणजे 9 वाजले म्हणजेच किती वाजले सांगा? 24 तासिके घड्याळात 21 वाजून किती? 21 वाजून 5 मिनिट ही वेळ असायला पाहिजे. पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. चला, झालं. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडन वेळेपेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिट पुढे आहे. जर नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असतील तर न्यूयॉर्क मध्ये किती वाजले असतील? पर्याय क्रमांक 1 सकाळ 3:24, सकाळ 2:24, सकाळ 4:24 आणि सकाळ 8:21. ओके, बघा गुरुजी, याच्या अगोदर जे प्रश्न आपण घेतला होता मित्रांनो सारखाच आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणाची तुलना दिली होती, या ठिकाणी आपल्याला 3 ठिकाणाची तुलना दिलेली आहे. आता बघा काय म्हणते, आपण एक एक या ठिकाणी मुद्दा मांडू. पहिला मुद्दा आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क पेक्षा कोण आहे? लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. 5 तास पुढे आहे. मला सांगा मित्रांनो, लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे, मग न्यूयॉर्क लंडन पेक्षा 5 तास मागे आहे. चला सांगा, समजा न्यूयॉर्क मध्ये दुपारचे 12 वाजले तर लंडन मध्ये किती वाजतील? 5 तास पुढे. 12च्या 5 तास पुढे म्हणजेच 5 वाजले असेल. किती वाजले असेल? 5. मग दुपारच्या नंतर काय होते? सायंकाळचे 5 वाजले असतील. त्यानंतर मित्रांनो काय म्हणते, नवी दिल्ली लंडन पेक्षा नवी दिल्ली 5.5 तास पुढे आहे. आपण दुसऱ्यांदा मुद्दा काय लिहू, तर लंडन पेक्षा नवी दिल्ली. बघा, लंडन पेक्षा नवी दिल्ली 5.5 तास पुढे आहे. 5 तास 30 मिनिट पुढे आहे. 5 तास काय आहे?
30 मिनिट पुढे आहे. मग आता मला सांगा, न्यूयॉर्क पेक्षा लंडन 5 तास पुढे, लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिट पुढे. मग आपण जर डायरेक्ट तिसरा मुद्दा असा घेतला की बाबा न्यूयॉर्क आणि नवी दिल्ली, न्यूयॉर्क आणि नवी दिल्ली यांची तुलना केल्यास कोण वेळ पुढे असणार, तर दिल्लीचं ठिकाण पुढे असणार, दिल्ली वेळेत पुढे असणार. मग डायरेक्ट किती पुढे असणार, न्यूयॉर्क पेक्षा लंडन 5 तास पुढे आणि लंडन पेक्षा नवी दिल्ली 5.5 तास पुढे. म्हणजे न्यूयॉर्क पेक्षा नवी दिल्ली 10 तास 30 मिनिट काय असायला पाहिजे, पुढे असायला पाहिजे. 10 तास 30 मिनिट पुढे. मग नवी दिल्ली जर लंडन पेक्षा 10 तास 30 मिनिट, न्यूयॉर्क पेक्षा 10 तास 30 मिनिट पुढे आहे, नवी दिल्ली न्यूयॉर्क पेक्षा 10 तास 30 मिनिट पुढे असेल, तर न्यूयॉर्क नवी दिल्ली पेक्षा 10 तास 30 मिनिट मागे असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, मागे, पूर्वी. मग नवी दिल्लीमध्ये मित्रांनो 1:54 झाला. याच्यातून 10 तास 30 मिनिट मायनस करायचं आहे. मग करा. 1:54 10 तास 30 मिनिट मायनस होतात का, नाही. आपण 24 तासिके घड्याळानुसार 1 वाजले म्हणजे 13:54 झाले. याच्यातून 10 तास 30 मिनिट मागे चला, 4 येणार. मग 4 ला 4, 5 मधून 3 गेले 2 आणि 13 मधून 10 गेले 3, 3:24. 3:24. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. मित्रांनो, आता ह्या प्रकारचे जे प्रश्न आहे, सर्व प्रश्न बऱ्याच मोठ्या परीक्षेला, कंबाईनला, एमपीसीला, कंबाईनला, वनरक्षक, त्यानंतर तुमचे रेल्वेला, अशा तलाठीला, अशा विविध स्पर्धा परीक्षेला आलेले प्रश्न आहे. महत्वाचे प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न आहे. एकदम हळूवार पद्धतीनं तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सूत्र न वापरता सांगितलेले आहे. उर्वरित प्रश्न आपण पुढील लेक्चरला बघू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.